बाप्पा बाप्पा काय झोप लागली येई रे पहा ना. मला म्हणे लवकर उठवजो म्हणे, मला लवकर जायचं म्हणे आज म्हणे ऑफिसला म्हणे. आण पहा आता, पहा किती वाजले आता, 7 वाजून राहिले आणि झोपलेच आहे. लवकर उठवजो म्हणे मला 6:30 वाजेपर्यंत. किती वेळची येऊन राहिली, आवाज देऊन राहिली आणि जाऊन राहिली. पण यायचा काही उठाचा पता नाही. करते आणि उठत नाही ना काही नाही. पियूची पियूची पहा, काही कानात नाही चाललं त्याच्या. काहीच नाही कानात पडून राहिलं म्हटलं. अशी कशी एवढी गाढ झोप लागली पप्पा येईले. आता म्हटलं मला म्हणे रात्री म्हणे आता जर का तू साडी घालशील नाही म्हणे दुसरी, तर त्या साड्याच फेकतो म्हणे बाहेर नेऊन म्हणे. हा बाई धाकानं घातली बाप्पा साडी. जाऊ दे म्हटलं. पण ते साडीत नाही का मस्त कम्फर्टेबल वाटते मला. पण काय करू आता, माणसाला नाही आवडत तर माणसाला नाही आवडत आणि सबस्क्रायबरही म्हणते नवीन नवीन साड्या घाला. तर म्हणून म्हटलं चला सगळ्याच्या मनाची इच्छा म्हटलं पूर्णच करून देतो, आहे की नाही. आजची साडी कशी वाटली सांगा मग. आणि आता ही साडी घातली बा म्या. आता पिवचीला दाखवतो म्हटलं. उठा आणि पहा म्हणून अशी दिसून राहिली साडी. हे मागंच आणली होती, मागं आम्ही गेलो होतो की नाही तेव्हाच आणली होती. पण नेसण्यात काही आली नाही. आता उठवतो नाही येईल, पिवचीला उठवतो आणि विचारतो कशी वाटते म्हणून साडी. नाही तर म्हणून अजून हेच घातली काय, थेच घातली काय, थेच घातली काय. तुम्हाला तर माहिती आहे मोठी भारी केस आहे. पिवची 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 काय आहे राधिका, झोपू दे ना जरासा. बस बस लय झालं आता नका झोपू. तुम्हाला लवकर जायचं आहे ना ऑफिसला. एवढ्या वेळपर्यंत झोपा तर मग कसं होईल. 4 वेळा झाले म्हटलं तुम्हाला आवाज देणं. तुम्ही तर काही हेच नाही करून राहिले, उठूनच नाही राहिले. मग मला मनसान का उठवलं नाही म्हणून. पेटच्या माय बहीण एवढी लवकर निघून जाते रात्र आणि दिवसही निघून जाते. काही समजूच नाही येऊन राहिलं. असं वाटते का आताच तर झोपलो तुम्ही आणि बातच उठून दिलं त्या मुले. अहो आताच झोपले का तुम्ही. पहा ना 7 वाजत येऊन राहिले. किती वेळची आवाज देऊन राहिली तुम्हाला, उठाजी उठाजी पिवची पिवची. पण नाही बाप्पा, असे झोपले तुम्ही तर का काही विचारूच नका. एकदम गाढ झोपले होते म्हटलं. उठवायला चांगलंही नाही वाटे, पण तुम्ही सांगितलं होतं ना का ऑफिसला जायचं आहे म्हणून लवकर, त्याच्यानं म्हटलं उठवलं म्हटलं तुम्हाला. ते किती वेळाच्या नंतर उठले तुम्ही. आता तुम्ही लवकर लवकर करा, नाही तर तुम्हाला उशीर होईल आणि मला उशीर होईल. हो हो करतो. अरे राधिका, हे साडी आपण मागं आणली होती ना. हो पिऊची, आपण मागं आणली होती. नाही साडी ठेवलीच होती, घालण्यातच नाही आली ते. तर म्हटलं आज म्हटलं हलकी हलकी आहे म्हटलं तर घालून घेतो म्हटलं. कशी वाटून राहिली ते साडी. साडीला काय पाहा लागते, साडी 1 नंबर आहे. तुझ्या अंगावरही चांगली दिसून राहिली. पण किती दिवस झाले राधिका, ही साडी पडलीच होती काय. रश्मी होती म्हटलं आपल्या इथं, तेव्हा आणल्या होत्या या साड्या आहे ना. हो तेव्हाच त्या आणल्या होत्या. मी या कंपनीत नवीन लागलो होतो तेव्हा आणल्या होत्या ना या साड्या 2-4. हो पिऊची तेव्हाच आणली होती ना. आता मी घातलीच नाही ते, त्याच्यानं ते राहिली अलमारीत. हे पाय, हे असं आहे तुझं. आपण एवढं मनानं म्हटलं तुला कोणती वस्तू आणून द्याव, पण तू घालत नाही, काही नखरा करत नाही, काही नाही. मस्त बैच्या जातीनं सकाळी मस्त नवीन साड्या घालाव, मस्त गजरा लावाव, मस्त परफ्यूम लावाव. काय मस्त दिसते मग. आणि कसं मस्त वाटते म्हटलं. आणि हे तेच साडीनं बोर होऊन जाते पाहू. आता पाय, ही साडी किती मस्त दिसून राहिली. आता मी ऑफिसला जाईन ना, तर तिकडून येता नाही का त्यासाठी मस्त गजरा आणू ना. मस्त गजरा आणून मस्त लावजो गजरा. मग एकच नंबर दिसशील तू. हो काय, बरं आणून दे जा तुम्ही जाणता. पण म्हटलं सध्या उठा आणि लवकर करा, मग तुम्हाला उशीर होऊन जाईल. मग तुम्ही अजून मायावरच कातवान का त्या उशीर केला म्हणून. आता पहा बरं, तुम्हाला उठवण्यात म्हटलं अर्धा तास निघून गेला माया. किती काम निपटलं असतं म्हटलं किचनमधलं. तुम्हाला उठवता. बरं आता तुम्ही उठा, फ्रेश किशवा, आंघोळ करा, ब्रश करा. मी तिकडे करतो, तिकडचं पाहिजे जरा असं किचनमधलं. बरं लवकर कर, पण उशीर नाही झाला पाहिजे मुले. बरं ठीक आहे ना, आता लवकरच करतो ना. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जाए एक बार जो जाए, जवानी फिर ना आए. हे जवानी फिर ना आए. आता हे पूनम काही घरात आहे नी. घरात म्हणजे घरात तर असं नाच, पण रूम मध्ये नाही आहे म्हटलं. असं करतो, पटकन निघून जातो बाहेर. तसा मी सकाळी उठलो होतो, जरासं बाहेरून घुमून आलो म्हटलं तर ते झोपलीच होती. म्हटलं हिच्या पहिले इथून गायब होऊन जातो, मग नंतर येईन जेवणा खाण्याच्या वेळेस तिले म्हणून का बाबासोबत गेलो होतो वावरात. नाही तर हे म्हटलं कटर करू म्हटलं माझं डोकं खराब करून राहिली. रात्री तेवढीच कटर करते आणि दिवसाने तेवढीच कटर करते. केव्हा पान नोकरी, केव्हा पान ह्या कंपनीत जा त्या कंपनीत जा, जसं जीवन जगूनही देऊन राहिली मला. आता तर असं वाटते का खरंच मी लग्न करून ना लय मोठी म्हटलं परेशानी म्हटलं डोक्यावर ठेवली. परेशानी ठेवाले मस्त राहिलो असतो. मस्त एकटा राहिलो असतो, मस्त घुमलो असतो, फिरलो असतो. आता गावात येऊन पाहतो म्हटलं तर माया एवढाले पोरीचे लग्न काय काही विचारही चालू नाही म्हटलं त्याच्या लग्नाचा. काही गोष्ट चालू नाही म्हटलं लग्नाच्या विषयी. मस्त पोट्ट्या घुमून राहिले, इकडच्या तिकडच्या पोट्ट्या पटवून राहिले आणि ऐशीनं जिंदगी जगून राहिले म्हटलं. आणि मी तर संसारात डुबून गेलो. संसारात डुबासाठी पहिले भलं साजरं लागून राहिलं होतं.
काय बायको भेटून गेली, एवढी चांगली भेटून गेली. पण चांगली तर आहे म्हणा, पण ते नाही का भल्लीच मागं लागून राहिली माया. नुसती कटर 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 ते ना माया लय जीवावर येते. कटर कटर केली म्हणजे कोण मागं. आणि योग गोष्टीचा नांदा पकडते ना, ती एकच गोष्ट पकडते. नोकरी नोकरी नोकरी. जशा नोकऱ्या काय निघून राहिल्या का पळून राहिल्या काय वयासाठी. जाऊ दे, निघतो आता. येऊन जाईन नाही तर अजून आणि अजून अटकून घेईन म्हटलं मध्ये आणि अजून माझं डोकं खराब करून. बापा कुठे चालले म्हटलं एवढे नटून थटून? सकाळी सकाळी तर तयारी झाली तुमची. झालं गेलं प्लॅन आता मग बाहेर जायचं. आली सुरप नका. कुठं नाही व कुठं नाही. कुठं जाणार आहे? कुठं जाणार आहे? सकाळी उठलो म्हटलं जरासं जॉगिंग करून येतो म्हटलं बाहेरून. हा काय जॉगिंग करून येतं काय? आता ह्या जॉगिंगचा टाइम आहे काय? जर बाहेर फिरायला जायचं आहे सकाळी सकाळी शुद्ध हवेसाठी तर सकाळी उठा लागते 5-5:30ले. आणि सूर्य निघायच्या अगोदर म्हटलं मस्त घुमणं गिमणं होऊन जाते. हा फिरणं गिरणं होऊन जाते. चांगली ताजी ताजी हवा भेटून जाते. आता काय फायदा एवढी ऊन निघाल्यावर? घामिसले हे होऊन जाण तुम्ही. जा नाही तर ह्या वेळ आहे का आता जायचा? 7:30च्या वर होऊन राहिले. आता 7:45 वाजून राहिले, 8 वाजून राहिले. आणि आता बाहेर जाता काय तुम्ही? आता सारी ऊन लागते चट अंगाले ना. आता इतक्या वेळचे उठले होते तर तुम्ही जॉगिंगला गेले नाही काय? माहिती आहे ना मला तुम्ही तर लस पहाटे उठले आज. आणि रात्री म्हटलं पटकीने झोपून गेले. मी बडबडच करून राहिले आणि डोळे लावून घेतला तुम्ही तर. काऊन माझी गोष्टी काय तुम्हाला ऐकूशी नाही वाटून राहिल्या काय? अरे अरे पूनम, असं कसं काही नाही. असं कसं काही नाही आहे. ऐकूशानी वाटन तर तुझ्या गोष्टी ऐकूशानी वाटन तर कोणाच्या वाटन मग? काही बोलतो तू. अहो तसं नाही आहे. मी जरासं म्हटलं बाहेरून येतो म्हटलं, त्याच्यानंतर मग बाबासोबत जावं लागेल ना वावरात. तर त्याच्यानं म्हटलं मी पहिले येऊन जातो म्हटलं, जाऊन म्हटलं. आणि सकाळी उठलो होतो की नाही तर इथंच 2-4 मित्र भेटले होते. मग गोष्टी करत उभं राहून गेलो आणि झालं मग टाईम निघून गेला. म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग घर आलो इकडे आणि आता म्हटलं जातो म्हटलं. एक ग्लास पाणी पिलो आणि निघतो म्हटलं. तर तुम्हाला काही इथं दिसले नाही. म्हटलं गड्या हे उठली आता. तुला सांगायला चिवून राहिलो होतो मी तिकडे किचनमध्ये. सांगायला चिवून राहिलो होतो का मी जरासं बाहेर जातो म्हणून टहलासाठी. हा काय खोटे बोलता काय खोटे बोलता? मला माहिती आहे ना सगळं काही माहिती आहे म्हटलं मला. तुम्ही काय आले असते काय? इकडच्या इकडेच निघाले असते म्हटलं पाय दाबून निघासाठी. नाही पूनम, असं कसं काही नाही. असं कसं काही नाही आहे. मी तिकडे चिवून राहिलो होतो. बरं जाऊ द्या. इकडे येऊन राहिलो होतो तिकडे येऊन राहिलो होतो. मी म्हटलं रात्री तुम्हाला विचारून राहिली होती. तुम्ही 2-4 रिझ्यूम नेऊन दिले. कोणत्या कंपनीमध्ये दिले तर आलं काय तिकडून काही? फोन घेईन ईमेल मेसेज काही आला काय? बोलावलं काय तुम्हाला? अरे पूनम एकाएकी बोलत असते का ते लोक? आता टाकले रिझ्यूम. आता माहीत पडते केव्हा बोलवते केव्हा नाही तर. आता वाट पाहिल्याशिवाय म्हटलं आपल्याजवळ कोणता पर्याय नाही आहे. आता तेच आहे, वाट पाय ना. एक वेळा म्हटलं आपलं झालं मग नियुक्ती झाली का मग झालं. मग एका जागी लागलं का लागलं. फक्त कामागिमासाठी कोणतं काम आहे काय काम आहे ते पाहायला जाऊन कोणत्याही कंपनीत लागून जाईन. आणि एवढा शिकलाय आणि त्यानं जर मला चपराशीची नोकरी दिली तर मग का चपराशीची करून घेऊ काय मी? मॅटच माणूस आहे बापा. मॅट माणूस राहिले. काऊन तू पागल आहे काय? तो कंपनीवाला पागल आहे का म्हटलं? त्याच्या दिमागात किडे पडले काय? त्याला दिसत नाही काय तुमच्याजवळ कोणती डिग्री आहे कोणती नाही? काही बोलत राहता गड्या. खरंच मला तर कधी कधी असं वाटते तुम्ही दिमागानंच पैदल आहे. तसं कसं काही नाही आहे. अरे देवा, तसं कीचं काही नाही तर मग काय आहे तर? मग काय आहे तर सांगा तुम्ही आता. तो म्हटलं एवढी मोठी कंपनी चालवान कोणी असो तो कंपनीवाला राव का सुपरवायझर राव का कोणी असो, तो जेव्हा एवढी मोठी कंपनी चालवते तर त्याला तर एवढं माहीत असते ना का कोणती क्वालिफिकेशनले कोणती पोस्ट पाहिजे म्हणून. काही बोलत राहता मॅट झाल्यासारखे बोलाले. तिथे अशा गोष्टी करान ना तर तुम्हाला चपराशीने ठेवून म्हटलं फरशी पुसा लागन म्हटलं कंपनीची. अशा मॅटसारख्या गोष्टी करान तर तिथं. अरे पूनम, असं नाही आहे. मी तुझ्यासमोर बोलतो असं. तिथं बोलणार आहे काय? काही बोलतो तू. तिथं तर मग एक वेगळी इमेज राहील म्हटलं. हे तू मग बायको होय. बायकोसमोर माणूस वेगळा असते आणि लोकांसमोर वेगळा असते. आपली हशी मजाक चालूच असते. पण किती काही म्हटलं तरी तिथं असं राहणार आहे काय? ते किती काही झालं तर प्रोफेशनल झालं. मी असं सहज म्हणून राहिलो होतो. तू एकदमच म्हटलं हे करून घेतो. दिमागात एक इमेज बनवून घेतो. काही बोललो का तुले? हो काय दिमागात इमेज बनवतो काय मी? मग असं करा ना. माझ्या दिमागातली इमेज पुसा म्हटलं आणि पटपट प्रयत्न करा. कुठं ना कुठं चिपकासाठी म्हटलं आता डोकं काही खराब करू नका. चांगल्यानं राहून राहिली चांगल्यानं राहू द्या. नाही तर म्हटलं आता फक्त तोंडानं बोलून राहिली होती मी. मग मी जोराजोरानं भांडायला सुरुवात करन. मग पाहून घे जा तुम्ही तुमचं काय आहे तर. हो काय? म्हणजे तू दुसऱ्याला तमाशे दाखवशील आहे ना? मग लोक म्हणनच, घरातले म्हणून लोक म्हणून पहा म्हणून पैशासाठी म्हणून बायको भांडते म्हणून नवऱ्यासोबत म्हणून असे म्हणून तुलाच नावं बोटं ठेवून म्हटलं. मग काय आहे मला काय म्हणून का मला म्हणून का करन बा नोकरी करन. तुला नावं ठेवून म्हटलं माझ्यासोबत भांडशील तर. हो काय मला नावं ठेवून काय? मग जे मला नावं ठेवून की नाही मी त्याला म्हणून माझा खर्च उचला म्हणून तुम्ही. माझा जो खर्च असते म्हणून तुम्ही उचला म्हणून आणि त्याच्यानंतरच मला नावं ठेवा म्हणून.
तेव्हा म्हणून मी तुमची गोष्ट मान्य करतो म्हणून. आणि जर तुम्हाला माझा खर्च उचलायचा नसन तर मग म्हणून तोंडात एखादा कापूस नाही एखादा कापड टाका म्हणून चुपचाप तमाशा पहा म्हणून. एक तर माय बी काय करावं, इले तर एक बोलाव तर 10च बोलते. हे 10 काय 15ही बोलते आणि 20ही बोलते आणि 25ही बोलते. जाऊ द्या आता, हिच्यासोबत बॉयस करून काही फायदा आहे नाही. हे काही मला पुरत नाही, म्हणजे मी इले पुरत नाही. हे तर मला पुरून जाते, माझ्यासारखे तर 10 पुरून जाते हे. पण मी इले पुरू नाही शकत ना, आणि हिच्यासोबत जास्त काही मी बोलू नाही शकत. बोललं तर मलाच नुकसान आहे, नुकसान मलाच आहे. जाऊ द्या आता, होले हो लावतो आणि पाहतो ना कुठं तर ॲडजस्ट करावंच लागून, पाहतो ना. पण पूनम तुम्हाला हे सांग, आज आहे रविवार, आज कुठं मी जाऊ आणि कुठं पाहू? कुठं पाहू म्हटलं, कोणत्या जागी जाऊ? जिथं जिथं दिल्ली आहे, जिथं जिथं रिझ्यूम दिल्ली आहे, तर तिथच्या तर कंपन्या बंद असेल ना. मग मला कसं माहिती तिथं काय हालचाल झाली, मी डॉक्युमेंट दिल्यावर काय नाही, रिझ्यूम भरल्यावर. आता ही गोष्ट गेली आपली सोमवारवर. कायले कायले म्हटलं काही काही प्रायव्हेट कंपन्या म्हटलं रविवारले म्हटलं खुल्या असते, खुल्या राहिले. आणि नाही खुल्या असल्या तर घरून काम देते म्हटलं. कोणी ना कोणी असतेच तिथं, काही नोटीस गिटीत बोर्ड गिटवर काही असन तर पहा ना जाऊन. आपली गरज राहिली का आपल्याला जाच लागते, गदरी बाप बनवा लागते म्हटलं. हो काय, असं आहे काय मग? हे पहा अंकुशजी, तुम्ही मला वाईट नका समजू. तुम्हाला असं वाटून राहिलं असं का काय बा हे आपल्या मागं लागून गेली. पण मला हे तुम्ही सांगा, तुम्ही प्रयत्न करानच नाही तर तुम्हाला यश कसं भेटन हो? मग म्हटलं उशीर झाला ना तर मग तुम्हालाही जॉब भेटणार नाही. जॉब भेटासाठी जेवढे फ्रेशर असते ना म्हटलं त्याच्यासाठी जॉब मस्त भेटते. मग तुम्ही एक वर्ष 2 वर्ष लोटले ना तर मग तुम्हाला जॉब भेटणार नाही. मग काय कराल? एक तर म्हटलं आपलं असं चालू आहे. मला म्हटलं तुम्ही किती दिवसाचं म्हटलं का चल तुला कपडे घेऊन देतो, आणि हे करून देतो ते करून देतो. आता तुम्ही केव्हापर्यंत मामाजीले मागसान सांगा तुम्ही आता. माझा खर्च केव्हा पूर्ण कराल तुम्ही? मी केव्हापर्यंत राहू सासऱ्याच्या भरोसे सांगा तुम्ही. मी तुम्हाला सांगून राहिली तर तुम्हाला लक्षात नाही येऊन राहिलं. चांगल्यानं सांगून राहिले ते नाही येऊन राहिलं, रागानं सांगून राहिली ते नाही येऊन राहिलं. मग काय आता मला काय भांडणं करायला लावता काय तुम्ही? सांगा, भांडणं करायला लावता काय? नाही पाहतो ना, मी पाहतो. भांडणं गिंडणं नको करू. मला गमत नाही म्हटलं भांडणं गिंडणं झाले म्हणजे आपले. भांडणं नको करू. आणि पाहतो मी जरासं. नाही तर काही पहा ना, आता किती दिवसाची विचार करून राहिली मी. म्हटलं घरी फोन लावतो म्हटलं याले म्हटलं माझ्या भावाले. तर आता रक्षाबंधन येऊन राहिलं. मला माझ्या घरची लय आठवण येऊन राहिली, आईची बाबाची माझ्या बहिणीची भावाची लयच आठवण येऊन राहिली. पण काय करूही काही नाही शकत मी. आता म्हटलं मन पक्क करून म्हटलं फोन लावतोच म्हटलं त्याले. आता लग्न झाल्याच्या नंतर म्हटलं पहिला रक्षाबंधन आहे. मग चांगल्यानं लग्न झालं असतं तर माझ्या भाऊ मला न्यायला आला असता. मी गेली असती मानादानानं, मस्त राहिली असती तिथं, तुम्हाला नेलं असतं. पण काय करू आता काय करू आता, तर बेकारच फसली मी. तर म्हटलं आता रक्षाबंधन येऊन राहिलं. माझं मन होतं का माझ्या भावाले फोन लावतो आणि तो कसाही बोलू माझ्यासोबत, चांगल्यानं बोलो का वाईटानं बोलो. तरी म्हटलं मी घरी जाईन मी. आता मी निर्णय घेतला, एक वेळा घरी जाईन आणि माझ्या भावाला म्हटलं मी राखी बांधून येईन. ते मला हाकलून देऊ ना, हाकलून देऊ ते मला काही हे नाही. पण म्हटलं मी जाईन म्हटलं, कारण की ते बोलणार नाही, आपण बोलणार नाही. ते त्याच्या जागी राहीन, आपण आपल्या जागी राहू. तर मग कसं होणार आहे पुढं चालून म्हटलं आपल्याला. मग कोणीच नाही ना. इथं सासू सासरे आणि माझ्या इकडचं कोणीच नाही. बरं तू काही काळजी नको करू. काळजी नको करू, पाहतो ना मी पाहतो. लावजून तुझ्या भावाला फोन लावजो. हो ना, तर फोन लावासाठी म्हटलं मोबाईलमध्ये रिचार्ज टाकून द्या, रिचार्ज संपला. आता काय प्रत्येक गोष्टीला काय मामाजीला मागत बसान काय? तुमचा रिचार्ज 350चा माझा रिचार्ज म्हणजे का 700 रुपये महिन्याचा. ते बिचारे आपल्याला काय रिचार्जच टाकत बसून काय? रिचार्ज टाकासाठी आपल्याला जरासं कळलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसावर आपण वजं बनवून राहिलो बिनकामाचं. हातपाय हालून राहिले तर करून घ्या. आणि नाही तर मग बसा लागन ना. आता जवानपणी काम नाही करान तर मग काय म्हातारापणी करान काय तुम्ही काम? नाही पूनम, तसं कसं काही नाही आहे. मी फक्त ह्या विचार करून राहिलो होतो का म्हटलं 2-4 महिने मी आराम केला असता, मस्त घुमलो फिरलो असतो दोस्तांसोबत. आतापर्यंत तर टेन्शन होतंच शिक्षणाचं. जरासं म्हटलं फ्री स्पेस घेतो म्हटलं 2-4 महिन्याची म्हटलं. त्याच्यानंतर जॉईन होईल म्हटलं मी नोकरीसाठी. मग एक वेळा नोकरीला लागलं, ड्युटीवर लागलं का मग तिथून काय हलायला भेटते. मग तो कुठंच चाले नाही भेटत. त्या सुट्ट्या राहिल्या तर जा, नाही तर मग बसा तिथंच जाऊन ऑफिसमध्ये. त्याच्यानं मी मागं पुढं पाहून राहिलो होतो. असं कसं काही नाही आहे का बाबा मला काम नाही करायचं आहे का, मला म्हातारपणी काम करायचं आहे, असं कसं काही नाही आहे. उशीर झाल्यावर मग काय फायदा? उशीर झाल्यावर फायदा काय तुम्ही सांगा. आता भाऊबीज येऊन राहिली, मस्त रक्षाबंधन आहे. आता म्हटलं भाऊ कसाही बोलो आणि मी जर जाईन माझ्या आईच्या इथं तर मला काय पैसे लागणार नाही काय? तिकीट भाड्याला पैसे लागन, काय म्हणते तर राखीले पैसे लागन, हातात पैसे लागन नाही काय मला?
आणि एवढ्या दिवसाच्या बाद चालली, काही ना काही घेऊन नाही जा लागन काय, ते ना घेऊ माझ्याजवळून, पण मला ते घेऊन जा लागन ना. हां, मग मला खर्च तर आलाच 500,000 रुपयाचा खर्च यासाठी. आणि तुम्ही असे कराल तर मी कोणाला मागू हो पैसे? तुम्ही सांगा, कोणाला मागू मी पैसे? हां, तुम्हाला नाही मागू तर मला नाही सासर वाटत बाप्पा. सासऱ्याच्या पैशावर मला बिलकुलही नाही आवडत म्हटलं. हां, माणूस कमावणारा आहे, सगळं काही आहे म्हटलं, डिग्री आहे जवळ. हां, आता मला सगळे शौक तुमच्या भरोशानंच करायचे आहे. सगळे शौक म्हटलं, आता मला याचाही 1 रुपयानी पाहिजे आणि त्याचाही 1 रुपयानी पाहिजे. फक्त तुमचे पैसे पाहिजे. तुमच्या पैशावरच मी नाकानं जगन म्हटलं. नाही तर हे असं नाही का मला मन मले खाते. हां, का मा याच्या जवळून मागितले पैसे, त्याच्या जवळून मागितले पैसे, असं असं म्हटलं मला चांगलं नाही वाटत. मग असं वाटते ते जे वस्तू आपण त्याच्या पैशाने घेतली ना ते वापरावंच नाही. तसं नाही आहे पूनम. आता ते काय दुसरे वेळ काय मग बाबाच तो आहे ना. हां, बाबाच होय ना, मग दुसरे वेळ काय ते दिल्ली तर काय होते. बस पप्पा, काय होईल ना माणूस. हां, इतके वेळची म्हटलं मी ज्ञान देऊन राहिली तुम्हाला. हां, ते म्हणते ना गोट्यासमोर म्हणते डोकं आपटलं तर गोट्याला काही नाही होत, डोकंच फुटते. तशासारखी गत झाली म्हटलं आपल्या दोघांची. तुम्हाला म्हणून राहिली का काम पहा, काम पहा, काम पहा. हां, तरी उलटून पलटून सरकून तरकून मग म्हणते का बाबाचे पैसे घेतले तर काय होते. तुम्ही घ्या पैसे, तुम्ही घ्या, तुम्ही खा त्याच्या पैशानं, तुम्ही झोपा, तुम्ही फिरा. हां, मस्त मौज मस्ती करा, पण मला नाही पाहिजे म्हटलं त्याचा पैसा. हां, मला नाही पाहिजे त्याचा पैसा म्हटलं. ते बिचारे खाऊ पी घालून राहिले तेच तर लय आहे. हां, मला नाही पाहिजे, मला तुमचा पैसा पाहिजे बस. मला दुसरी तिसरी गोष्ट काहीच नाही पाहिजे. हां, आता मी तुमच्यासोबत बोलतच नाही, बिलकुलही बोलत नाही म्हटलं. एक शब्दही तुमच्यासोबत बोलत नाही. आता मी चुपच राहून जातो. माझ्या बोलण्याला तुम्हाला अडचण होते ना, मी चुप राहून जातो आणि पाहतो मग मी आता माझ्यासोबत तेव्हाच बोल जा जेव्हा तुम्हाला नोकरी भेटेल. तेव्हापर्यंत म्हटलं माझ्यासोबत तुम्ही शब्दही नका बोल जा, बिलकुलही नका बोल जा. काय करावं तो बाप्पा. हां, माणूस का काय होई. हीटच्या माय बहीण करायला काय जावं होते काय. आता पाहिला कोण, आता अर्जंटमध्ये पाहिला कोण. हे बोलली नाही ना तर मग डोकं काम करत नाही. काम करायसाठी तिला माहीत आहे. आता तिनं माहीत दुखती रग पकडली म्हटलं. तिला माहीत आहे ना मी तिच्याशिवाय राहू नाही शकत म्हणून आता तिनं दुखती रग पकडली मी. आता पाहायला लागून मला मी पाहतो. आता तिकडे जायच्या अगोदर इकडेच पहिले तयारी करतो आणि जिथं रिझ्यूम दिलं आहे उकड्या कंपन्या तर पाहून येतो. नाही तर तिथं असतेच. हां, चौकीदार असते, त्याला विचारपूस करून येतो. नाही तर मग हे गेली का बस मग वाटोडच आहे म्हटलं. हां, एवढी शिकली सवरली. हां, आणि मेन म्हणजे प्रेम करणारी भेटणार नाही मग मला. हां, मी मॅटच आहे. पस्तावून मी राहिलो होतो. जर हे गेली ना तर त्याच्यापेक्षा अधिक जास्त पस्तावा लागेल मला. पस्तावा लागाले पाहतो नाही तर काही खरं नाही आहे मग. पूनमचंही मला काही समजून नाही राहिलं एवढ्यात. नुसतं कामचुकारपणा करून राहिली. आता म्हटलं एकही वेळाच किचनमध्ये आली नाही सकाळपासून. हां, आणि एवढं सगळं काम पूर्ण अंगावर टाकून देऊन राहिली. आता ते राहिली तर हिडून मिळून सोबत यानं होऊन जाते. हां, पण काही ध्यानच नाही घेऊन राहिली ते आणि येऊनच नाही राहिली ना. आली तर माणूस म्हणते का चल बा हे करून घे ते करून दे. आणि काय तिच्या मागं फिरू काय मी आता मागं फिरासाठी. हां, आता तिला कल्लाच करतो ना. हे काय होय म्हणून तू म्हणून. हां, काही ध्यानच नाही घेऊन राहिली म्हणून तू तर घरादारात म्हणून. अरे पूनम, कुकडून आली तू, इकडून आली काय? आणि एवढी रागात काऊन आहे? काय झालं आता? अजून झमकली होती का दोघं नवरा बायकोची? काय बरं राधिका ताई, मी भल्ली मॅट झाली गड्या, भल्लीच मॅट झाली मी. या माणसाला समजव असं वाटते का मला पागल करून सोडून देईन, पण त्याच्या दिमागात कोणती गोष्ट बसत नाही. आपल्याला घुमवते फिरवते आणि जिथं सोडलं होतं तिथंच आणून सोडून देते. अजून जिथून सुरू केलं होतं तिथं मला मॅट केलं बाप्पा माईच्या माणसानं तर. पण आता काय झालं, दिलं ना त्यानं रिझ्यूम दिले ना म्हणते कंपनीमध्ये. हां, आणि आज तसंही रविवार आहे. हां, आणि आज काय लागली तू त्याच्या मागं? कथे लागले तुझ्या मागं? हो राधिका ताई, ते काय लागते माझ्या मागं? ते तर पळून राहिले होते. बाहेर चालले होते म्हटलं लपून छापून. मस्त चिटिंग चॅटिंग केली, बाहेर चालले होते. ते तर मी गेली म्हणून मला दिसले. आणि रविवारी आहे तर काय झालं, कंपन्यामध्ये म्हटलं कोणती कंपनी रविवारी चालू असते का? पूर्णच्या पूर्ण काय बंद असते काय? पूर्णच्या पूर्ण बंद नसते काही. आणि तसंही चौकीदार असते तिथं. आता रिझ्यूम दिला तर ते काय येईल काय वेगळं सांगणार आहे काय? तिथं बोर्ड असते, बोर्डवर नोटीस लागत असते का बाई याचं सिलेक्शन झालं त्याचं सिलेक्शन झालं. हां, येणं जाऊन पाहणी काय पाहासाठी भल्लं मॅट करून सोडलं बाप्पा मला. खरंच अशानं म्हटलं भांडून म्हटलं आमचं नातं कुठं जाईल मला काही समजून नाही राहिलं. खरंच मी मॅटून गेली राधिका ताई. बरं तू काही टेन्शन नको घेऊ, मी तुझ्या भाऊजीसोबत बोलतो. ते ऑफिसला जाईन की नाही आता. हां, तर त्याच्यासोबत बोलून घेतो मी आणि काय म्हणते तर आणि त्याच्या कानावर गोष्ट टाकतो. म्हणून तुमच्या कंपनीत जागा म्हणून तर पहा म्हणून जरासा प्रयत्न करून म्हणून. अरे भाऊजी आजही चालले का? आज तर रविवार आहे ना, त्याच्या कंपनीला सुट्टी नसते काय? नाही त्याचं थोडंसं काम आहे म्हणते, त्याला लवकर जायचं आहे आणि पटकन येऊन जाईन ते.
थोडंसं काम आहे म्हणते त्याचं कायचं आहे कायचं नाही. आता आपल्याला काय सांगते, आपल्याला काय समजते त्याच्यातलं. लवकर उठवજો म्हणे फक्त म्हणे. आणि मी तेच विचार करून राहिली होती. म्हटलं हे पूनम म्हटलं कालही नाही आली, आजही नाही आली म्हटलं, आणि त्या काही ध्यान दिसूनच नाही राहिलं स्वयंपाकघरात. पहिले तरी मला किती मदत करू लागे तू, पण आता तर तू काहीच नाही करू लागून राहिली. इकडे येतं, इकडून तिकडे जातं, तिकडून तिकडे जातं, बस अशातच तुझा टाइमपास होऊन राहिला. नाही व राधिका ताई, असं किसं काही नाही आहे. बस या माणसानं मला पागल करून ठेवून दिलं. 24 घंटे म्हटलं माझ्या दिमागात तोच विचार असते. काय सांगू आता मी. बरं पाय तू आता किचन तुझ्या भरोसे सोडतो म्हटलं मी. आता यायचं जायचाही वेळ होऊन गेला. मी त्याला त्याच्या कानावर ही गोष्ट टाकूनही देतो अंकुश भाऊजीची. आणि त्याला काही काय लागते ते देऊनही देतो. त्यापर्यंत तू किचन सांभाळा. पहा मग काय होते तर. बरं तू काही काळजी नको करू, काही नाही होत, सगळं चांगलं होते. काय माहीत केव्हा चांगलं होते आणि केव्हा नाही तर. हे राधिकाचं ना सरतच नाही लवकर. किती वेळची गेली, लवकरच येतो म्हणे. तसा तर म्हणा आज टिफिनची काही गरज नाही, लवकरच सुट्टी होईल. आज संडे तसा ह्या साहेबही म्हटलं कोणत्याही दिवशी बोलवसाठी. आता ते गेली बिचारी काय म्हणते तर टिफिन करायसाठी. पण म्हटलं असू दे, आहे की नाही, वेळ गेड लागला तर मला तसं बाहेरचं काही जमत नाही. त्याच्यानं म्हटलं टिफिन राहिला का आपलं खाले बरं होते. पण अजूनपर्यंत आलीच नाही ना. टिफिन घेतो म्हटलं निघतो, नाही तर तो अजून तिकडे हे करण. कायच्यासाठी बोलावलं, कायच्यासाठी नाही तर एवढ्या सकाळी. तर समजतं 10चा टाईम चांगला आहे, पण कमीत कमी रविवारी तर म्हटलं सुट्टी द्यावं साहेबानं. हे प्रायव्हेट कंपनीचं असंच आहे, केव्हाही धरते आणि केव्हाही उचलते. कधी म्हणते पार्ट टाईम करा, तर कधी म्हणते लवकर या, तर कधी म्हणते घरून करा. बस असंच चालू राहते ह्या प्रायव्हेट कंपनीचं म्हटलं. पण जसे मागितले तसे पैसे भेटते म्हणा, असं किसं काही नाही आहे. पण लय होऊन जाते ना, एखाद्या दिवशी सुट्टी पाहिजेच. 7 दिवस काम होते काय पूर्ण, 6 दिवस काम, 1 दिवस सुट्टी. अरे राधिका, किती वेळची गेली होती. बनवला काय टिफिन, बनवला काय? केली तर तिकडची तिकडेच होऊन गेली. आंघोळी झाली, मग सगळं काही झालं. सगळं काही केलं म्हटलं, तू तिकडची तिकडेच वाटच पाहून राहिलो मी. आता येईन मग येईन. अहो सगळं झालं, टिफिनही पॅक केला, सगळं काही केला. आता तुम्ही हॉलमधून जाणच ना, तर तिथंच ठेवला आहे म्हटलं टिफिन. तुम्ही काही काळजी नका करू. पण मी काय म्हणतो, मला एक गोष्ट बोलायची होती तुमच्यासोबत. आता कोणती गोष्ट राहिली? झाल्या तर खरी, सकाळी झाल्या, रात्री झाल्या, आता कोणती गोष्ट राहिली? अहो ते नाही ना मी म्हणून राहिली, हे पूनमचं अंकुश भाऊजीचं म्हटलं लहच चालू आहे. नुसती किरकिर चालू आहे म्हटलं, दोघीची नवरा बायकोची. तर जरासं पहा ना तुम्ही. किरकिर चालू आहे, पण कायच्यावरून? आधी तर लय चांगले राहून राहिले होते. एवढ्या यानं पसंतीनं लग्न केलं, सगळं काही केलं, आणि 4 दिवसात काही याची किरकिर चालू होऊन गेली काय? ते माय बहीण म्हणून तर पसंतीनं लग्न करायला पुरत नाही. हे असंच राहते म्हटलं, पसंतीनं लग्न केलं का ते बरोबर राहते. मायबापाच्या पसंतीनं केलं, मायबापाही बोलायला लागते आणि सासरचे लोकही बोलायला लागते. हे असं राहिलं की नाही तर भलताच तमाशा तयार होते म्हटलं. अहो तशी गोष्ट नाही आहे. आता ते म्हणते काय एखादा जॉब पहा म्हणते. तिला पैसा दिला, खर्च गिरचा आहे नाही काय. आणि हे अंकुश भाऊजी गेले होते म्हणा, पण तिथून काही त्याला रिस्पॉन्स काही भेटला नाही. तर मी काय म्हणून राहिली होती, तुमच्या कंपनीमध्ये पाहणा प्रयत्न करून. कमीत कमी म्हटलं त्याचं संसार तरी चांगल्यानं होईल. नाही तर रोज त्याचं काही ना काही तू महिमा चालू आहे. अशानं म्हटलं त्याचं जीवन कळू होऊन जाईल ना, भांडणं करत. मग एवढा वाद एवढा मोठा होऊन जाते. मोठा वाद व्हायसाठी काही टाईम लागते काय? हो काय, अशी गोष्ट आहे काय? पण ह्या पूनमले म्हणा जराशी सबुरीनं घे म्हणा. एकाएकी भेटत असते काय काम? बस आला रिझल्ट हातात का भेटलं काम असं नसते. टाईम लागत असते कोणत्याही गोष्टीले. हो ना, तर हे अंकुश भाऊजी समजून सांगावं नाही का तिले. ते नुसती बडबड करून राहिली, आणि ते म्हटलं कानावर घेऊन नाही राहिले. त्याच्यानं तिच्याही डोक्यावरलं टेन्शन येऊन राहिलं. आता किती काही म्हटलं तरी लग्न झालं तेव्हापासून ते त्याच्या भरोशानंच आहे की नाही. कोणतं तिले नऱ्याच्या कमाईवर जगायला भेटलं काय? एक पैसा नाही कमवून राहिले ते. बायकोले काय नाही लागत म्हटलं. 5 रुपये 10 रुपये काही लागते गिकते तर मला मागायला म्हटलं तिला लाज वाटते. मी तर स्वतःहूनच तिला 50-100 रुपये देऊन देत असतो. मला वाटलं का बाईले गरज आहे म्हणून तर मी देऊन देत असतो, तुम्ही मला देता त्याच्यातले. पण किती काही म्हटलं तरी बायकोचे खर्च राहत नाही काय, याचे त्याचे. अंकुशीला समजायला पाहिजे. ते नाही तर कुठेही पहा म्हणा आपलं चांगली नोकरी लागेपर्यंत, जसं जमते तसं. बरं पाय तुम्ही ऑफिसला आज साहेबासोबत बोलून पाहतो, नाही तर अजून यायचा तमाशा चालू होऊन जाईल आहे की नाही. पाय तुम्ही, पण मला सध्या जाऊ दे, मला होऊन राहिला वेळ. तिकडे ठेवलाय का टिफिन? हो हॉलमध्येच ठेवला आहे ना. बरं चल मग आता. मग इथं झाली तयारी, आणि चल मग आता मी तिकडेच जातो आणि पाहून येतो. त्याच्यासाठी पाहून येतो म्हटलं. माझ्या साहेबानं आज संडेच्या दिवशी काय बोलवलं ते पाहून येतो म्हटलं. चल मग आता निघतो मग मी. हो निघा ना. तर पहा मग मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पै द्या. आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.